पावसाच्या प्रतीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी 2 जुलैपर्यंत केवळ 28.19% पेरणी, कापसाऐवजी कमी कालावधीच्या पिकांकडे कल. यंदा मान्सूनच्या संथ प्रगतीचा थेट फटका बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाला बसला आहे. समाधानकारक पावसाअभावी 2 जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ 2,07,646 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे एकूण सरासरी क्षेत्राच्या 28.19% इतकेच आहे. परिणामी तब्बल 3,78,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र अद्यापही पडीक असून शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी याच कालावधीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. 7,37,078 हेक्टर अपेक्षित क्षेत्रापैकी तब्बल 5,86,000 हेक्टर 79.52% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. मात्र यंदा 7,36,566 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ 2,07,646 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत पेरणीत सुमारे 51% घट नोंदविण्यात आली आहे. गतवर्षी जून अखेरपर्यंत झालेल्या चांगल्या पावसामुळे पेरणीला वेग आला होता. मात्र यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असून अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे. काही ठिकाणी तुरळक पावसानंतर शेतात ओलावा टिकून राहिल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्यानेही पेरणीला विलंब होत आहे. दरम्यान पावसाचा खंड वाढत असल्याने शेतकऱ्यांना पीक नियोजनातही बदल करावा लागत आहे. सुरुवातीला कापूस लागवडीचे नियोजन केलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आता कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या पिकांकडे मोर्चा वळविला आहे. विशेषतः मका, सोयाबीन, मूग तसेच कांदा या पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण करून खते व बियाण्यांवर मोठा खर्च केला असला तरी पावसाअभावी पेरणी रखडल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकटही निर्माण होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकाशाकडे लागले असून वेळेत पाऊस झाल्यासच खरीप हंगामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ब्युरो न्यूज, बुलढाणा.